महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1,08,00,000 बहिणींना पैसे भेटलेले होते, जे की 17 ऑगस्टपर्यंत आलेले होते। आता दुसरा टप्पा खऱ्या अर्थाने 29 तारखेपासून सुरू झालेला आहे, पण याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना टेन्शन आहे, टेन्शनमध्ये आहेत की आम्हाला अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाहीत। तर कमेंट करून सांगा की किती जणांना अजून पैसे आले नाही, हो किंवा नाही मध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की या व्हिडिओमध्ये खूप मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे। खूप मोठी नवीन अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होणार आहे। तुमच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे, कारण की जुलैमध्ये अर्ज केला आहे, त्याचसोबत या ठिकाणी ऑगस्टमध्ये देखील तुम्ही अर्ज केला आहे, डीबीटी देखील तुमचं लिंक होतं, पण पैसे आलेले नाहीत। आणि उलट ज्यांनी उशिरा अर्ज केला, जसे की कोणी 22-23 ऑगस्टला अर्ज केला आणि 24-25ला त्यांचा अर्ज मंजूर झाला आणि लगेच त्यांना 29 ऑगस्टला पैसे देखील जमा झालेत। परंतु ज्यांनी जुलैपासून वाट पाहिली, जुलैमध्ये या ठिकाणी 17 ऑगस्टला पैसे आले पहिल्या टप्प्याचे, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना 29 तारखेला पैसे येणं अपेक्षित होतं, परंतु ते आले नाहीत। अशा बऱ्याचशा बहिणींचे, लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे पैसे आलेत की नाही, जेणेकरून समजेल की किती जणांचे पैसे येणं अजून बाकी आहे। आणि पटकन या व्हिडिओला एक लाईक करा। आता सर्वात अगोदर आपण आनंदाची माहिती बघूयात, त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, तरच तुम्हाला सर्व प्रश्नांची तुमची उत्तरे या व्हिडिओमधून समजतील। महत्त्वाची माहिती तरच समजेल शेवटपर्यंत पाहिल्यामुळे। तर बघा, आता आपण महत्त्वाची माहिती जी आहे त्या ठिकाणी बघूयात लाडकी बहीण योजनेबद्दलची, ज्याच्यामध्ये तुमची प्रतीक्षा संपणार आहे। ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी हा तात्काळ निर्णय, मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, स्वतः महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी ही लोकमतला बोलताना माहिती दिलेली बघू शकता तुम्ही। तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी जी न्यूज आलेली आहे तीच आपण बघणार आहोत। तर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पाठवले जाणार आहेत। तर तुमचं या ठिकाणी खुशखबर असणार आहे। ज्यांचे पैसे या ठिकाणी भेटलेले नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत। मग कधी पाठवले जाणार आहेत, त्याची डेट काय आहे, कारण की 29 तारखेला तर बऱ्याच जणांना पैसे भेटलेले आहेत। आज या ठिकाणी 30 तारीख आहे आणि उद्या 31 तारीख आहे, 2च दिवस राहिलेले आहेत। परंतु सप्टेंबरमध्ये जर गेलं तर अजून लांबेल। सप्टेंबरमध्ये मग कधी भेटतील ते माहिती नाही, सप्टेंबरमध्ये 15 तारखेपर्यंत भेटतील की एंडिंगला भेटतील, असंच ऑगस्टप्रमाणे ते माहिती नाही। तर आपण सर्वात अगोदर ही सविस्तर न्यूज पाहूयात। याच्यामध्येच त्यांनी या ठिकाणी डेट दिलेली आहे, स्वतः त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। ती माहिती तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये समजून जाईल, त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा। बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केला। अर्जदारांपैकी पात्र असलेल्या 1,08,00,000 महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये पाठवण्यात आले। बघा, 1,08,00,000 हे पहिल्या टप्प्यामध्ये पाठवण्यात आलेले आहे 3,000 रुपये। 1,08,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले ते। तर आता राज्य सरकार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पाठवणार आहे। यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा नागपूरमध्ये होणार आहे। हा कार्यक्रम 31 ऑगस्टला होणार आहे, म्हणजे उद्या होणार आहे। या दिवशी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पाठवले जाणार आहेत। बघा, संपूर्ण माहिती इथं तुम्हाला आता दिलेली आहे त्यांनी। कधी पैसे भेटणार आहेत, 3,000 रुपये भेटणार आहेत। कधी, तर उद्या 31 ऑगस्टला सर्वात मोठा राज्यस्तरीय बघा डीबीटी निधी वितरण सोहळा नागपूरमध्ये होणार आहे। डीबीटी जसं की पुण्यामध्ये झाला होता बघा, पुण्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी एकाच वेळेस बटन दाबलं होतं आणि सर्वत्र मेसेज गेलेले होते, पैसे जमा झाले म्हणून। त्या सोहळ्यामध्ये पुण्यामध्ये राज्यस्तरीय सोहळा झाला होता बघा, 17 ऑगस्टला झाला होता त्यावेळेस। तशाच पद्धतीचा हा दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा नागपूरमध्ये होतोय आणि हा कार्यक्रम 31 ऑगस्टला होणार आहे। या दिवशीच मित्रांनो 40 ते 45 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पाठवले जाणार आहेत। आता 29-30ला तर पैसे जमा होतीलच, परंतु 31 तारखेला देखील या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान हे पैसे जे आहेत पाठवले जाणार आहेत, त्याचीच माहिती इथं दिलेली आहे। तर हीच तुमच्यासाठी खुशखबर आहे। आता बऱ्याच बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा जी आहे 31 ऑगस्टला संपणार आहे। ज्यांचे पैसे
पैसे यायचे राहिले त्यांच्यासाठीचे. मग जुलैमधील असतील किंवा ऑगस्टमधील असतील राहिलेले, त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी 2 हप्त्याचे भेटणार आहेत, 2 इन्स्टॉलमेंट भेटणार आहेत. तुम्ही म्हणाल की 4,500 रुपये भेटणार असं म्हटले होते, तर या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंतच पैसे, त्यांनी 31 ऑगस्टलाच पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे सप्टेंबर महिना चालू झालेला नाही अजून, त्याच्यामुळे सप्टेंबरचे राहिलेले जे 1,500 रुपये असतील ते सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला भेटून जातील. आता अगोदर तुम्हाला 2च हप्ते या ठिकाणी दिले जात आहेत. तर बघा, नागपूरमध्ये कार्यक्रम, मान्यवरांची हजेरी बघू शकता. या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यामध्ये पार पडला. वरती तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. त्यावेळी 1,08,00,000 महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवले होते. बघा, पुण्यामध्ये कार्यक्रम झाला होता 17 ऑगस्टला. आत्ता नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही माहिती, ही जी बातमी आलेली आहे ती 29 ऑगस्टला मित्रांनो आलेली आहे. तर तयारी देखील चालू आहे. कोण कोण उपस्थित राहणारे संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींच्या पैशात कपात करू नका असे सरकारचे आदेश देखील आहेत. कारण की बघा, काल पैसे आलेत, बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की सर आमचे पैसे बँकांनी कापून घेतलेले आहेत. मग कुठल्या कारणास्तव कापलेले आहेत ते माहिती नाही, परंतु कट होत आहेत. बघा, राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये पाठवले जातात. ज्या महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवल्यानंतर काही बँकांनी पैसे कपात करण्यास सुरुवात केली. विविध कारणांचा दाखला महिलांच्या बँक खात्यातून पैसे कापले जात असल्याचं समोर येताच राज्य सरकारनं आदेश काढून महिलांच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेमार्फत पाठवलेली असलेली कुठलीही रक्कम घेऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. तर बघा, तुमचे पैसे कमी झालेले आहेत का, काल किंवा याच्या अगोदर आलते त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम दिनांक नसून कायमस्वरूपी नोंदणी सुरू राहणार आहे. तर बघा, ही देखील तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ज्यांची नोंदणी राहिलेली 31 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा तर तुम्हाला जुलैचे पैसे भेटतील, परंतु पुढे नोंदणी चालू राहणार आहे असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा, नारी शक्ती ॲपवरून योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात, परंतु ॲप बंद आहे. वेबसाईटवरनं करायचं आहे तुम्हाला सध्या. तर आर्थिक वर्षात जवळपास 46,000 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. तेवढा खर्च येणार आहे या योजनेसाठी. तशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आता पहा, तुमचे पैसे येतील, उद्याच्याला पैसे येतील किंवा सप्टेंबरमध्ये येतील. पैसे येण्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचं काय काम करायचं बघा, कोणत्या खात्याला तुमचं DBT लिंक आहे ते चेक करायचं आहे. लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचं आहे. लिंक असेल तर खात्री करा की बंद अकाउंट, बँक अकाउंटला तर लिंक नाही ना. जर बंद बँक अकाउंटला लिंक असेल तर तुम्हाला ते दुसऱ्या तुमच्या एखाद्या रोज यूज करणाऱ्या बँक अकाउंटला DBT लिंक करून घ्यायचं आहे. बंद अकाउंटमध्ये पैसे गेले तर, कारण की बघा, अर्ज करताना तुम्ही कुठलाही बँक नंबर दिला तरी ज्या खात्याला DBT आहे त्याच खात्यावरती पैसे तुमचे जात आहेत. मग ते खातं बंद असलं तरी तिथं जात आहेत आणि तिथं मग बँका त्याला व्याजाचे चार्जेस लावत आहेत. मिनिमम बॅलन्स मेंटेन न केल्यामुळे चार्जेस लावत आहेत. तर काही जणांचे पैसे असे देखील कट झालेले आहेत, त्यांनी कमेंट करून सांगितलं आहे. आणि जर DBT नसेल तरच, DBT तुमचं लिंक नसेल तर पैसे येणारच नाहीत. त्यासाठी DBT लिंक तुम्हाला करून घ्यायचं आहे. पैसे येण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्हाला नक्की करायच्यात. पुन्हा या ठिकाणी कमेंट करून तुम्ही सांगता की सर आमच्या बँकेने पैसे कट केलेले आहेत. मग या ठिकाणी जसे बँकेत पैसे येतात तसेच 1-2 तासामध्ये लगेच त्याचे चार्जेस जे असतील तुमचे ते बँका कापून घेतात. त्याच्यामुळे अगोदरच बघायचं आहे की DBT कुठल्या अकाउंटला लिंक आहेत, लगेच चेंज करून घ्यायचं आहे. जर बंद अकाउंटला असेल तर ही महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. आणि नसेलच DBT लिंक तर पटकन जाऊन बँकेमध्ये तुम्हाला DBT ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. DBT म्हणजेच आधार सीडिंग, आधार मॅपिंग त्यालाच म्हणतात. आणि DBT ही जी आहे गव्हर्नमेंटची एक योजना आहे, गव्हर्नमेंटची एक सर्व्हिस आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, ज्यामध्ये तुमचं या ठिकाणी सरकारचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटमधून डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. त्याला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणतात. म्हणजेच ज्या सरकारी योजना आहेत त्यासाठी हे DBT महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये मध्ये कोणी एजंट नसतो, एजंटद्वारे पैसे नसतात, कुठला ऑफिसर नसतो. डायरेक्ट बँक खात्यातून एका दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे सरकारचे दिले जातात. अगोदर काळी कसं व्हायचं, तुमचे काही पैसे असतील तर मध्ये एजंट पैसे खायचे किंवा सरकारी अधिकारी पैसे खायचे आणि पैसे पोचता तुम्हाला कमी प्रमाणामध्ये पैसे भेटायचे. तर यामध्ये तसं होत नाही. DBT मध्ये डायरेक्टली तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. अजून काय याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनल संपूर्ण महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा.
धन्यवाद.